नमस्कार. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर. सोलापूरचं आणि छत्रपती संभाजीनगरचं नातं वेगळं आहे. मागील अनेक वर्षापासून सोलापूरला सेंद्रिय हुरडा देण्याचं काम एक व्यक्तिमत्व करतं, ते आहे अण्णा शिंदे. महाराष्ट्रातल्या अनेक हुरडा पार्टीला आणि कृषी पर्यटन केंद्राला हुरडा पुरवण्याचं होलसेल काम ते करतात. एक सामाजिक भान म्हणून ॲफोर्डेबल रेटमध्ये सर्व्हिस क्वालिटी देणारे आमचे अण्णा शिंदे यांची आज ग्रेट भेट होती आहे संभाजीनगरमध्ये. त्यांची पेरणी 4 दिवसापासून सुरू आहे. जवळपास ते 30 एकर स्वतः शेत करतात. आसपासच्या शेतकऱ्यांना पण घेऊन ते एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत ही संकल्पना करतात. अण्णाजी नमस्कार. नमस्कार. आपण हुरड्याचे किंग म्हणले जातात, तर काय आहे हुरड्याची आपली नियोजन हे खास बघण्यासाठी आम्ही आलो. तुमची पेरणी कधी सुरू होती, कोणती वाण असते आणि किती प्रोडक्शन निघतं आणि कसं कसं असतं यावर आपल्या लोकांना सांगायची विनंती आहे. आपली पेरणी 5 ऑगस्टला चालू झाली साहेब. यस. तर आपण टप्प्याटप्प्याने पेरणी करतो. आता पहिला प्लॉट आम्ही 5 ऑगस्टला टाकला आहे. आता दुसरा प्लॉट आपला 15 ऑगस्टला टाकणार आहे. 10 दिवस गॅप. कोणती वाण असते आपल्याकडे? आपल्याकडे सुरती म्हणून वाण असतो. ओके. आता याची मागणी आणि आता पुरवठा कधीपासून सुरू होतो? याची आता 5 नोव्हेंबरपासून याची मागणी आणि पुरवठा सुरू होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, शेतीमध्ये काम करायला माणसं मिळत नाहीत, असं सगळीकडे ओरड आहे. तर तुम्ही याचं मॅनेजमेंट कसं करताय? सर माझ्याकडे आत्ता सध्या 15 लोक कामाला आहे. आतापासूनच तयारी सर माझी पुढल्या याची हुरड्याची. आता तुम्ही हुरड्यासोबतच आता जे रान बघतो काळेसाहेबांचं, डॉक्टर साहेबांचं, इथं अनेक हॉर्टिकल्चर तुम्ही फळांचं पण उत्पादन घेत आहे. हो. कोणत्या कोणत्या फळांचं उत्पादन घेत आहे? आमच्याकडे तर केशर आंबा आहे, शेवगा आहे आणि नारळ, सीताफळ सगळे आम्ही. आपण मागील किती वर्षापासून हे हुरड्याचं उत्पादन करता आणि किती पिढ्या यामध्ये आहेत आपल्या? पिढ्याने सांगते ना सर, पण एक 30 वर्षापासून आपण हुरड्याचं नियोजन करतो. आता तुमचे वडील पण हे करायचे? हो, आमचे वडील पण करायचे, चुलते पण, आम्ही सगळे. एकूण किती शेतकरी तुमच्याशी जोडले गेलेले आहेत? आता माझ्याकडे एकूण जवळपास 120 शेतकरी जोडले गेले. एकंदरीत त्या हुरड्या पार्टीच्या जवळ दिवस जीवनक्रम कसा असतो? म्हणजे सर हुरडा किती वाजता लोक काढतात, कापणी कशी करतात? ते सकाळी 7 वाजता कणसाची कापणी होती. साधारणतः 9 वाजता त्याची मळणी चालू होऊन जाते. बरं. 4, 4:30, 5 वाजेपर्यंत मळणी आणि त्याच्यानंतर मग ते काटा करून पॅकिंग वगैरे करून मग सोलापूर असेल, अमरावती असेल, पुणा, नागपूर सगळीकडे आम्ही ते पार्सल. तुम्ही हुरडा पाठवताय, लोकांना हुरडा जातोय, काय प्रतिक्रिया येते लोकांची हुरडा खाल्ल्यानंतर? नाही, एकदम एक नंबर. म्हणजे जे हुरड्यामध्ये विटॅमिन्स आहे सर, तुमच्या कुठल्याच प्रोडक्टमध्ये विटॅमिन्स नाही. सगळ्यात जास्त विटॅमिन्स हुरड्यामध्ये आहे. आता एकूण तुमचा जो हुरडा पार्टी आहे, हुरड्याचं नियोजन आहे, या दरम्यानचा खूप उडातरण होते. तर आर्थिक गणित कसं चालतो? रेट कितीपासून ते किती हायस्ट मिळतात? 120 पासून 400 रुपयापर्यंत सीझनमध्ये. ओके. काय संदेश द्याल नवीन शेतकऱ्यांना? संदेश काय नाही सर, चांगला आहे सर. केला हुरडा, टाकला, पेरणी केली तर खूप छान आहे. पण बाकी पिकापेक्षा लोकांना 400-500 फक्त रक्कम दिसती, त्या पाठीमागची मेहनत किंवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं असं दिसतो, पण 10 वर्ष 8 वर्ष मेहनत केली असतात. तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? या संदर्भात काय नाही सर, करायला पाहिजे सगळ्यांना. चांगलं आहे, पीक चांगलं आहे, 2 पैसे भेटतात. एकूण किती किलो हुरडा तुमचा सीझनमध्ये रोज निघतो? रोज 1500-1600 किलो माल सगळा माझ्या हातात विकला जातो. यस. जेव्हा शेतकऱ्यांना हायस्ट भाव मिळतो तेव्हा काय प्रतिक्रिया असते त्यांची? नाही, ते खुश असतात सर शेतकरी सगळे, तसं काही प्रॉब्लेम नाही. आता मागच्या वर्षी पाऊस पडला होता. हो, तर आमचे खूप नुकसान. हां, म्हणजे कसं आहे, शेवटी निसर्गाला चॅलेंज नाही. यावर्षी चांगला पाऊस पडला, पूर्व पाऊस चांगला आहे. आता उत्तरार्धात पण चांगला पाऊस अशी अपेक्षा आहे. आता तुमचं नोव्हेंबर 5ला तुमचं सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत चालतो हा? आमचा हा चालेल मग सर 5 मार्चपर्यंत. वा. 8 मार्च जागतिक महिला दिनापर्यंत हा चालणार असं वाटतं. तर श्री अण्णा शिंदे जे खूप मोठं काम करतात हुरड्याच्या ब्रँडिंगवरती. भेटत राहूयात ड्रीम परिवार. धन्यवाद.